नमस्कार मंडळी, प्रज्ञाज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर मग काय पाहिलं? तर चला पाहूयात आम्ही आज दिवसभरात काय काय केलं ते. आज ना थंडी जरा बाहेर जास्त होती, त्यामुळे मी आणि विरूने विचार केला की थोडा वेळ आणखीन आपण आराम करूयात आणि आम्ही थोडा वेळ आणखीन आराम केला. मग आमचा आराम झाल्यानंतर विरूने पाहण्यात बसून मनसोक्त आपला सकाळचा कार्यक्रम पूर्ण केला. मग विरू गेला त्याच्या मोठ्या आईकडे सूर्यनारायणाचे दर्शन घ्यायला. तोपर्यंत मी फ्रेश झाले आणि नंतर विरूच्या नाश्त्याची तयारी चालू केली. नाश्ता चालू असताना मी माझा खाऊ खाल्ला आणि विरूचा नाश्ता तयार झाला. थंडी किती असलं तरी टोपडा घालेल पण बाहेरच नाश्ता करेल ह्या ॲटिट्यूडने पिंट्या आमचा तयार झाला आणि आरती दिदीला कामामध्ये दहा व्यत्यय करून पिंट्या शेवटी गेला आंघोळीला. आज खगं पटपट का होते हा विचार करत पिंट्या तयार झाला आणि मफी आणि सिम्बाला बाय बाय करत विरू आणि आम्ही निघालो बाहेर गावी. ज्या फॉर्ममध्ये विरू गाडीमध्ये बसला आणि आता किती आनंद घेणार प्रवासाचा म्हटला तेवढ्याच फॉर्ममध्ये विरू गाडी हलताच झोपी गेला. विरूची निवांत झोप चालत असताना तेवढ्यामध्ये मी पण जरा बाहेरचा आनंद घेतला आणि तेवढ्यात काही गाड्यांचा ताफा आमच्या शेजारून गेला. तो होता आपला उपमुख्यमंत्री अजितदादांचा. त्यांच्या गाड्यांचा आवाज ऐकून विरू त्यांना रामराम करत उठला. मग उठलेल्या बाळाने शांत जर बसलं तर पंतप्रधान सुद्धा असेच दिसतील गाडीतून जाताना असं गाजर विरूच्या मोठ्या आईने विरूला दिलं आणि विरू बाहेर बघत बसला. तेवढ्यात आम्ही क्रॉस झालो MIT लोणी माझ्या कॉलेजच्या तिथून. मला येत होती माझ्या फ्रेंडची आठवण आणि विरूचा चालू होता दंगा त्याच्या मोठ्या बाबांसोबत. मग लेकराचं कौतुक बघून त्याच्या बाबांनाही त्याच्यावर प्रेम आला आणि त्यांचं प्रेम बघा. मग विरू परत माझ्याकडे आला. आम्ही थोडीशी मज्जा केली आणि आम्ही सोलापूर हायवेला कोल्हापूर हॉटेलमध्ये मस्त जेवण केलं. मसाला पापड पुढे ठेवून विरूला सिरेलॅकचा आनंद दिला आणि आम्ही मस्तपैकी आमच्या जेवणावर आम्ही ताव मारायला चालू केलं. तेवढाच विरू म्हटला की असं कसं मी तुम्हाला जेवू देईल आणि विरूने जेवणामध्ये व्यत्यय आणला. मग आम्ही पुढे थांबलो जरा CNG भरण्यासाठी. एवढी मोठी लाईन होती CNGची. तेवढ्यात आम्हाला दिसली काय छान मस्तपैकी कुल्फी. विरूला मी आधी सांगितलं की आपण खाऊयात, पण विरूला मात्र मी प्यायला दिलं पाणी आणि आम्ही खाल्लं आमचं आईस्क्रीम. मग आले छान कणीस. विरूला वास देऊन मी कणीस खाल्लं आणि बेचारा माझा विरू, नेक्स्ट टाइम देईल तुला. मग आम्ही पोहोचलो बार्शीला. या आहेत विरूच्या मावशी आजी आणि हे आहेत विरूचे रोहित काका. सगळे एकदम विरूला बघून खुश होते. मग आम्ही गेलो बार्शीच्या भगवंत मंदिरामध्ये. विरू तोपर्यंत खूप प्रवास करून थकला होता, त्यामुळे बिचाराला तिथे झोप आली होती. पण तरी आम्ही मंदिरात गेलो. त्या मंदिराचा छान असा इतिहास आणि सुंदर असं मंदिर बघून मन अगदी प्रसन्न झालं. मग आम्ही दर्शन घेतलं, थोडं थांबलो आणि नंतर देवपूजा झाल्यावर आम्ही गेलो पेटपूजेसाठी. आम्ही मस्त गेलो काहीतरी स्नॅक्स खाण्यासाठी. मग पहिले आलं मंचुरियन, मग आम्ही घेतला डोसा, नूडल्स, उत्तप्पा आणि मग आलो घरी. मग विरू झोपायला असं वाटलं पण विरू काही झोपला नाही. तो मावशीच्या घरी येऊन आणखीन फॉर्ममध्ये आलेला होता. रोहितने हसी मजाक सगळ्यांचं इंट्रोडक्शन चालू केलं द्यायला. वड्याची आमटी, खिचडी, हे अंजू मावशी नाही सॉरी आई, भाताचा घास खाताना, हे बाळू काका सॉरी बाबा आणि भैया हसतो तिकडे. मग विरूच्या बाबांनी विरूला झोपायचा खूप प्रयत्न केला पण विरू काय झोपायचं नाव घेणं. मग थोड्या वेळाने विरू शांतपणे झोपला. आणि आजच्या या काही ओळी. थंड एक झुळूक अदृश्य आणि अंगावरी शहारा. थंड एक झुळू अदृश्य आणि अंगावरी शहारा, भ्रमण करी पाखरे आकाशी, जणू देई धरतीस पहारा. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत शुभरात्री.